मराठवाड्यात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळयुक्त दूध विरोधातील धडक कारवाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे। मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात मराठवाड्यातील दूध संकलनात तब्बल 1,08,000 लिटरची घट झाली आहे। छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत दूध संकलन कमी झाल्याची नोंद झाली आहे। FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक कारवाईमुळे भेसळयुक्त दूध विक्रेत्यांमध्ये धाक निर्माण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। सध्या मराठवाड्यात 80 खासगी आणि 15 सहकारी दूध संकलन केंद्रे कार्यरत असून ग्राहकांपर्यंत शुद्ध दूध पोहोचण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले। मराठवाड्यात दूध संकलनात 1.8 लाख लिटरची घट, मे 19.39 लाख लिटर, जून 18.31 लाख लिटर। FDAच्या धडक कारवाईनंतर संकलनात घट, भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर बसला धाक। 80 खासगी, 15 सहकारी दूध संकलन केंद्रे, ग्राहकांना शुद्ध दूध पुरवण्यावर प्रशासनाचा भर। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक धोरणामुळे भेसळयुक्त दुधाचा पुरवठा घटला। FDAच्या या धडक मोहिमेमुळे भेसळयुक्त दूध विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून येत्या काळात अशा कारवाया आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत। त्यामुळे दूध संकलनात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी ग्राहकांना सुरक्षित आणि शुद्ध दूध उपलब्ध करून देणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले।